नमस्कार मित्रांनो, मी यशराव तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला। बऱ्याच दिवसांनी ब्लॉग चालू केला आहे कारण मी विरारला आलो आहे। हे बघा मागे जीवदानी मंदिर आहे वरती। गावावरनं भाऊ आला आहे तर त्याला घेऊन जीवदानीला आलो आहे। आत्ताच ट्रेननी विरारला आलो स्टेशनला आणि तिकडनं शेअरिंग पकडली। 20 रुपये पर पर्सन शेअरिंग झाले। शेअरिंग पकडून खाली आलो आहे आणि आता शिड्या चढून वर जाऊ। मला वाटतंय मी लहानपणी म्हणजे जेव्हा मला कळत नव्हतं तेव्हा येऊन गेलो असेल। त्यानंतर मला तरी आठवत नाही की मी जीवदानीला आलो आहे। त्यानंतर आजच येतो आहे। आपल्यासोबत रोहन आणि श्री आहे। ह्या भावाला जायचं होतं जीवदानीला, त्यामुळे मग रोहनला सुद्धा बोलवून आणलंय। रोहनला बोललो चल जाऊया घरून। रोहनने तुम्हाला बोलवलंय घरी येऊन, नंतर उठलात तुम्ही लोक। रोहन घरी आलाय आणि आम्ही झोपून होतो। हा साहेब ह्याला बोललेलो लवकर उठ, पण त्याच्या आधी हा बिचारा एक्झाम देऊन घरीपर्यंत आलाय तरी पण हा झोपूनच होता। त्यामुळे यायला सुद्धा लेट झालाय। दुपारचे 2 वाजलेत आणि एवढं बेकारून आहे ना, म्हणून एक कपडा वगैरे लावलाय चेहऱ्याला। झूट बोलताय ना, ह्याच्यामुळे तुझ्यामुळेच लेट झालाय। कोण झोपलेला? अरे मी झोपलेलो, पण हा तयारी करत होता का, टीव्ही बघत होता की नाही आरामात। हा मग ह्याला बोललो मी की माझी झोप पूर्ण होईल तोपर्यंत तू आंघोळ बिंघोळ कर आणि मला उठव पटकन। तर हाच टाइमपास करतोय तर मी काय करू। बरेचसे दुकानं आहेत खालती वरपर्यंत असणार आता। इथे मध्ये शिड्यांच्या इथे मध्ये मध्ये दुकान आहेत की नाही माहित नाही। खायचं आहे मला विचार नाही, इथे वरती दुकानं आहेत काय? वरती खायची याची दुकानं नसतील मला दादा। दिसली की ऊन नाही लागणार आपल्याला वरती। हा शेड आहे, शेड टाकलाय नशीब। शेड टाकल्यामुळे जास्त मला पण बरं वाटलं माहिती आहे। ते शेड बघून मी बोललो एवढं उन्हातनं चालावं लागतंय की काय। तर थोडा नाश्ता करून चालू करूया चढायला। पोटात काय असेल तर बरं वाटेल जरा चढायला पण। तर मित्रांनो, आपण श्री जीवदानी देवी संस्थानच्या आपला पायऱ्या जिकडनं स्टार्ट होतात ना, त्याच्या समोरच चप्पल स्टँड आहे। इकडे चप्पल काढून आपण स्टार्ट करूया शिड्या चढायला। आपल्याला आपल्या अंदाजाने आपण अर्धा ते 1 तासात वर पोचू। आता बघू, जसं चालू तसं चालू तरी करू, बघू किती तासात आपण पोचतोय वरती। नाश्ता वगैरे करून निघालो आहे आम्ही। शंभर शिड्या चढलो आहे आम्ही। किती पायऱ्या? किती पायऱ्या टोटल 1500 आसपास। हे बघा इकडे काउंट लिहिलेत शिड्यांचे। असे 1400-1500 शिड्या आहेत बघा। 170 180 शिड्यांचे काउंट आहेत। हे बघा 300 पायऱ्या आलो आणि आत्ताच जिरले ह्याची। 300 चालू होता। 300 पायऱ्या तर जिरल्या भावाची। अजून 1200 बाकी आहेत। 1200 इकडे बाजूला खंबे पकडून चढत होता। पी पाणी पी। त्याला खाली असताना विचारलेलं रोपवेने जायचं असेल, नाही रे शिड्या चढण्यामध्ये मजा आहे बोलतो, त्याच्यामध्ये काय मजा नाही। अजून 500 होते। बसून अर्धा घंटा बसायचा, 15 मिनटं चालायचं आणि अर्धा तास बसायचा। 15 मिनिट पण नाही झालं। इकडनं चालू केलं, इकडनं खालचं दिसतं। काय झालं श्री? चल जाऊया पुढे।
चल ना उठ. उठणार तेव्हा जाणार ना. आम्ही तर उठलेलो आहे. आम्ही बसलोच नाही. चला चल उठ. मान पडेल ना काय बोलत होता आता बोल ना. श्री असं कसं होणार? 200 शिडी पण नाही चढत आहे आणि आपण बसतोय. पोचणार कधी? 100 शिड्या बसायचं. हा 100 शिड्या जरा गेला 100 शिड्यांवर बसायचं आणि 100 शिड्यांवर ऊन असेल तर 110 वर बसायचं. हा रात्रीच वरती पोहोच वाटतं. म्हणून सांगत होतो तुला सकाळ सकाळी लवकर निघूया करून. ऊन वाढल्यावर मग हे होणार एकदम. टाइमपास करत होतास ना पण तू तर. भाऊ विचारतो रोपवे कुठे. अर्धा रस्ता झालाय आणि आता ह्याला अर्धा रस्ता पण नाही भाई अजून. हा अर्धा म्हणजे एवढे शिड्या तर चढलोय आणि आता ह्याला रोपवे आठवतोय मध्येच. चला त्याला गेलात की भावाची हालत लय खराब झाली. अजिबात हालता येत नाही त्याला. थकतोय बिचारा तो. सवय नाही ना रे त्याला. सवय नसल्यामुळे त्याला अजिबात चढवत नाही. 5-5 मिनिटात थकतोय तो. बसून जातोय. 50 रुपये में नारियल फूल प्रसाद चित्री अगरबत्ती. रोहन जातोय त्याला आणायला कारण 5 मिनिटं झाली चल चल बोलतोय तो उठतच नाही. 50 रुपये में नारियल फूल प्रसाद चित्री अगरबत्ती मिलेगा भाई आगे बहुत महंगा मिलेगा इधर होलसेल रेट है 50 रुपये में. 50 रुपये में नारियल फूल प्रसाद चित्री अगरबत्ती मिलेगा भाई आगे बहुत महंगा मिलेगा इधर होलसेल रेट है 50 रुपये में. 50 रुपये में नारियल त्याला ना पाण्याची बॉटल दिली पकडायला. त्याला उचलत नव्हते म्हणून कुणाला तरी देऊन टाकले. आता इथे परत दुसरी घेतली. नवीन बॉटल घेतली फक्त 2च गोट. आई शपथ. आगे बहुत महंगा मिलेगा इधर होलसेल रेट है 50 रुपये में. आता ते हळूहळू वरती वाढतच जाणार. तू छोटीच घे भाऊ मोठी नको आगे घेऊ. बहुत महंगा मिलेगा मी पकडतो घे. 50 रुपये में. 50 रुपये में नारियल फूल प्रसाद चित्री अगरबत्ती मिलेगा भाई आगे बहुत महंगा मिलेगा इधर होलसेल रेट है 50 रुपये में. 50 रुपये में नारियल फूल प्रसाद चित्री अगरबत्ती मिलेगा भाई काय झालं श्री? मिलेगा इधर होलसेल सवय नाही ना चालायची त्यामुळे ना. 50 रुपये में है नारियल ना? फूल प्रसाद चित्री सवय नसल्यामुळे भाई आगे बहुत घामात पूर्ण शर्ट भिजलाय रे तुझा. पूर्ण शर्ट भिजलाय. अरे 800 शिडी पण नाही चढलोय आपण. मोजून 800. भाई आगे बहुत महंगा मिलेगा इधर होलसेल नाही रे 900 क्रॉस झाले. तेच बोललो 900 800 900 फक्त चढलोय आपण. फूल प्रसाद चित्री अगरबत्ती 910 भाई आगे बहुत महंगा मिलेगा इधर होलसेल रेट है. 5 मिनिटं चालत नाही आणि बसतोय यार हा. पूर्ण जेवढं बॉडी हे करतो ना. आम्ही 910 ला बसलेलो. आता फक्त 1000 झाले. 90 पायऱ्या चढल्या आणि बसलाय भाई. श्री यार कसा कंटाळा येणार रे चढायला. चल ना पटपट पटपट. तुम्हालाच कंटाळा लागला. हा फिरायचं रिटर्न नाव काढलं नाही पाहिजे आहे ना. आता तू फक्त बोल फिरायचंय फिरायचंय. इकडे सावली. चल गाडीवरनं फिरणं वेगळं असतं. हे बघा इकडे समोरच देवी आहे. साडेतीन झालेत. आपण कितीला चालू केलं? 2:30ला. 1 तास झाला ना. 1 तास लागला आम्हाला वर यायला. तरी पण खूप 15-15 मिनटं बसून आलो आहे. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत साफसफाईसाठी बंद राहील. मेन मंदिर जे होतं खालती जीवदानी मातेचं ते खाली होतं ह्याच्यात थोडं. इकडनं अजून थोडं वर चढून अजून वरती अजून एक मंदिर आहे बोलत आहेत. हे थोडं बसण्यासाठी वगैरे जागा छान बांधली आहे.
हे महाकाली देवी मंदिर. हा बघा, हा मंदिराचा कळस आहे. इकडनं अजून वर चालत चाललोय आम्ही. खाली जायचा मार्गच हाच आहे. तिकडेच जाणार आहे. इकडनं आता फिरून येतो. मगाशी बघितला बा आपण वरतून. 5 पायऱ्या कुठे? हेच ते 5 पायऱ्या खाली जाण्यासाठी. पाया वगैरे पडलो आणि आता खाली उतरतोय. खाली उतरताना पायाशे थरथरत आहेत. कसा उतरतोय असंच उतर पूर्ण खालीपर्यंत व्हिडिओ चालू ठेवतो. असाच उतारा पूर्ण खालीपर्यंत. व्हिडिओ चालू केले की सगळे एकदम ताट होऊन जातात. परत व्हिडिओ बंद केल्यावर परत थकतायत. पहिलं का जे व्हिडिओ मध्ये दिसतं ना तसं नसतं. पाय थरथरतायत. चॅनल आहे भावा, करून टाक सबस्क्राईब. ओम साईराम भावा. ओम साईराम. यश राऊत ब्लॉग्स करून चॅनल आहे. यश राऊत. अरे युटी કેટલા सबस्क्राइबर? 1500 के ऊपर से. लक्ष्य बहुत आगे है ब्रो. हम बहुत आगे है. कंटिन्यू शुरुआत हुई है भाई हमारे भाई की, यश भाई की. लाइक करो भाई को. भाई ऐसे सपोर्ट करते रहो. खाली फुल पसीना आ गया है बोलते तो भाई का. भाई बहुत मेहनत कर रहा है भाई. प्लीज भाई को सब्सक्राइब करो. पहले आप तो कर दो. लाइक फोन ला यार. नेट चलना चाहिए दूर में. पक्का फॉलो. भाऊ भेटलत मध्ये सबस्क्राईब करायला लावलंय आपल्या चॅनलला. वैष्णो माता गए थे नहीं? वैष्णव माता नहीं अभी तक नहीं. जाओ एक बार. जाके आता हूँ. ज्यादा करो इधर विवो है ना. नारावती में जाओ. 90 बारिश होता ना. हाँ अच्छा था, मैं गया था. कम देर था पर मजा आ गया. इधर भी मैं पहली बार आया था. हाँ पैर खड़े रहते तो बारिश के थे. टाइम पे ठंडी के टाइम पे इधर अच्छा लगता हाँ इधर अच्छा है. वही गर्मी में थोड़ा ये हो जाता है. है. 1.7 के वाले हाँ हाँ वही है वही है. शुक्रिया मेरे को भाई. भी कर देना घर पे जाके. चल भाई फिर मिलेंगे हम लोग. ये चलो शुक्रिया शुक्रिया. अभी तू तो ब्लॉग में नहीं करना. शुक्रिया भाई. असेच मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलला आणि थोडा सपोर्ट करा. व्हिडिओमध्ये कोण असं दुसरं बोलतं आपल्यासोबत तर बरं वाटतं. जास्त वाटतं हा बाबा आहेत लोक पण असे चांगले स्वभावाचे वगैरे. काय खातात ते? चिंच घाल. चिंच ठीक आहे. बघ खातो का एक टाकून बघ. बघ तर टाकून तर बघ.